बरं झालं ना अश्विनी, तू फ्री होतीस म्हणून. नाही म्हणजे तसं कविताला आणता आलं असतं ग, पण तिला कपड्यातलं काही कळत नाही ना. आणि एकदा कापड घेतलं की निदान 2-3 वर्ष तरी टिकायला हवं ना. हो, फोटोग्राफर वाट बघत असतील माझी. तुझं काही काम होतं का ग? नाही. कारण मी बुटीक मध्ये आले तेव्हा तू कुठेतरी निघाली होतीस. कुठे जाणार होतीस? काही काम होतं का? नाही, काम नाही. मग कोणाला भेटायचं होतं का? हो. कोणाला? ते म्हणजे अगं सांग ना, नाहीतर माझ्यामुळे तुला कोणाला भेटता आलं नाही असं व्हायला नको. फोटोग्राफरला. म्हणजे शुभंकरला भेटायला जायचं होतं. काय? बाळकडे काही काम होतं का तुझं? नाही, सहजच. आणि तुमचं कामही महत्वाचं होतं. अगं मग सांगायचं ना, मी माझं काम नंतर केलं असतं. कुठे भेटणार आहे शुभंकर? तू सांग ना, आपण जाऊया. मंदार, ओय. अश्विनी सांगेल तिथे गाडी घेऊन चल. हो. मित्र आहे ना तो तुझा, भेटण्यात गैर काय आहे? सांग कुठे जायचंय? अश्विनी ना आज येणारच नाहीत वाटतं. फोनही उचलत नाहीयेत. मम्मी दी, शुभंकर तर निघाला. हो ना. अगं पण ही भेटणार होती ना याला, कुठे राहिली? कुठे गेली असेल काय माहित. मग आता आपण काय करायचं? निघायचं, अश्विनीला शोधायला. घरी जायचं. आता त्या आशूला शोधून काय फायदा आहे? शुभू तर गेला ना. चल. मंदार तू इथेच थांब. मम्मी दी, अश्विनी तर आली, पण उशिराच आली. पण ही शुभूच्या मम्मी बरोबर कशी आली? अश्विनी, तू, पम्मी आणि शुभंकर तुम्ही तिघं भेटणार होतात का? मग तुम्ही इथे काय करताय? मी ना ते मी ना इथे ऑडिशन साठी आले होते. ते डिरेक्टर आहेत ना, त्यांनी मला इथे भेटायला बोलवलं होतं. मग ते डिरेक्टर कुठे आहेत? ते गेले. यांच्या अभिनयाला वैतागून गेले का? वाट बघून कंटाळून गेले ते. म्हणजे अजून एक मुलगी येणार होती. काय माहिती तिला उशीर का झाला. असो. आशू, तू इथे शुभूच्या मम्मी बरोबर काय करतेस का? सांग ना. थांब, मीच सांगते. काय झालं, माझं काम होतं म्हणून मी हिला घेऊन आले. आणि हिने मला नंतर सांगितलं की शुभंकरला भेटायला ही येणार आहे, म्हणून मग मी इथे घेऊन आले. पण शुभंकर तर नाहीच आहे इथे. पण तुम्ही पाहिलत का शुभंकरला? नसेलच पाहिलं. आशू, मला वाटतं आता शुभंकर येणार नाही. खूप उशीर झालाय ना. भेटायचं ठरवलं होतं आज. चांगला मुहूर्तही होता. मुहूर्त चुकला आजचा. अगं ए आशू, तुझं हे वागणं ना मला बिलकुल आवडलेलं नाहीये बघ. अगं हे असं काय करतेस? इतर
पम्मी दी, काम वेळेत व्हायला पाहिजे ना. ते सगळं ठीक आहे ग, पण मला सांग, शुभूने तुला भेटायला बोलवलं होतं ना, का नाही गेलीस तू? तुझी वाट बघून गेला ना ग तो. म्हणजे गेला असेल ना तो. अगं बाईंचं काम होतं, मग त्यांना नाही कसं बोलू. अच्छा, म्हणून तू शुभूला भेटली नाहीस? किती वाईट वाटलं असेल त्याला, आणि त्यात तू त्याला काही कळवलं सुद्धा नाही. पम्मी दी, मी तुला सांगितलं ना फोन घरी विसरले. अगं पण हे त्याला कसं कळणार आहे? तो तुला फोनवर फोन करत होता, आणि नाही म्हणजे करत असेल हा, आणि तो वेळात वेळ काढून तुला भेटायला आला होता, आणि तू तू त्याच्या मम्मी बरोबर गेली. कसं वाटलं असेल त्याला? बिचारा आशू, हे बघ, एखाद्याची वाट बघणं ना खूप त्रासदायक असतं, आणि एवढी वाट बघून पण जर तो व्यक्ती आलाच नाही ना, की खूप दुःख होतं बघ. आता माझंच बघ ना, माझा हब्बी तिथे दुबईला असतो. सतत मी त्याची वाट बघत असते, पण त्याची बोटे की किनाऱ्याला लागतच नाही. आणि इथे शुभू तुला भेटायला आला तर तुझ्याकडे वेळ नाहीये. पम्मी दी, मग आता काय करू मी? तू ना एक काम कर, तू त्याला फोन कर आणि परत भेटायला बोलू, आणि भेटायला आला ना की त्याला सॉरी म्हण. काय? बरं, घरी जाऊन करते. अगं घरी जाऊन काय, आत्ताच कर. थांब, मीच फोन लावते. आई तू? अरे बराच वेळ झाला फोन वाजतोय म्हणून बघायला आले मी. हा. अरे उचल ना फोन. नाही अगं इतका महत्वाचा नाही. महत्वाचं काम असल्याशिवाय का कोणी सतत फोन करतं? पुन्हा आला ना की उचलतो. ठीक आहे. कोणाचा पम्मीचा फोन आहे का? मग बघ ना, काहीतरी काम असेल. अगं नाही नको. OMG, आशू, या शुभूने माझा फोन कट केला. या आधी तर त्याने माझा फोन कधीच कट नाही केला ग. पम्मी दी, ते रागवले नसतील ना? आता तो माझ्यावर कशाला रागवेल? तुझ्यावर नाही ग, माझ्यावर. मी गेले नाही ना. अगं पण फोन तर मी, हा, तुझ्यावरच रागवला असणार म्हणून फोन उचलत नाहीये तो. काय झाले बाळ? कुठे काय? मग शांत शांत का दिसतोयस? काही बिनसलंय का? अगं नाही काही नाही आई. नक्की? हो. पण तुझ्याकडे बघून तसं वाटत नाहीये. आई नाही आई, अगं तू माझी खूप काळजी करतेस ना, म्हणून तुला असं वाटतंय. हो रे बाळा, मी तुझी काळजी करतेच, पण नक्की काही झालं नाहीये ना? काही नाही झालं. अश्विनी आल्या नाहीत म्हणून तर पम्मीची फोन करत नसतील ना? ही बघ आली. काय ग, फोन घरीच ठेवून गेली होतीस ना? हा, कुठे आहे फोन? कपाटात ठेवलाय. का? आता काम
हा म्हणे. अगं दिवसभर इतका वाजत होता ना तुझा फोन, त्या फोनच्या आवाजाने माझं डोकं भनभनून गेलं. आणि किती फोन येत होते का त्याच्यावर? 12 मिस कॉल. अगं तुम्ही का नाही उचलला त्यांचा फोन? अगं मी हिला म्हणतच होते, बघ काय म्हणतोय ते. आम्ही का उचलू? त्याला तुझ्याशीच काहीतरी बोलायचं असेल तर. अगं 2दा 3दा फोन नाही उचलला तर माणूस कंटाळून नाही करत फोन. पण हा अगं किती फोन करतो. कॉलेजमध्ये शिकवतो ना, मग तिथं काही काम नाही का त्याला? असं नाहीये ग तायडे, त्यांना ते. आशू, तू तिचं नको ऐकूस. त्याचं ना काहीतरी महत्वाचं काम असेल. तू फोन लाव बरं त्याला. हा अश्विनीचा फोन. स्विच ऑफ झाला. आज भेट पण नाही झाली, बोलणं पण होणार नाही वाटतं. फोन बंद केला. कदाचित ना त्यांना बोलायचं नसेल माझ्याशी, रागवले असतील ते माझ्यावर. ए आशू, अगं त्या शुभंकरशी बोलून झालं असेल ना, ते ये आता जरा कामाला हात लाव. दिवसभर काम करून ना थकलीये मी आता. माझी चूक झाली. मी वेळेत जायला पाहिजे होतं. उद्या ना मी फोटोग्राफरला कॉलेजच्या गेटवर जाऊन भेटते. मोबाईल पण चालवत नाही. त्या बुटीक मध्ये जाऊन अश्विनीला भेट. काहीतरी कारण नक्की असेल, नाहीतर ना ते आले असते भेटायला. फोटोग्राफर आले की त्यांना पहिले सॉरी म्हणते आणि सगळं सांगून टाकते. पण ते गेले नसतील ना कॉलेजमध्ये? अजून कशा आल्या नाही? पण अश्विनी इतका उशीर करणार नाही. मला वाटतं त्या बुटीक मध्ये गेल्या असतील. फोटोग्राफर मी तुम्हाला भेटायला कॉलेज.
तुम्ही मला भेटायला कॉलेजला गेला होता? काल आपली भेट नाही झाली. मी येणारच होते. हॅलो. नाही मीच घेतोय पहिलं लेक्चर. हो पोचतोय. हो. खरं तर मी तुम्हाला कळवायला पाहिजे. मला उशीर होतोय, मला निघायला हवं. मी आता नाही बोलू शकत. आपण नंतर भेटून बोलूया का? कुठे? कालच्या ठिकाणी. पण नक्की या. हा, मी वेळेत येईन. हा, चला मी निघतो. हा. हॅलो. हा आशू, बोल. काय ग, भेटलीस का त्याला? नाही ग. OMG. अगं ते घाईत होते. अगं तो घाईत नाही, रागात होता, म्हणून त्याला तुझ्याशी बोलायचं नसणार. नाही अगं, ते खरंच घाईत होते. ते म्हणाले की आपण नंतर भेटू. म्हणजे तुम्ही परत भेटणार आहात तर? कधी आणि कुठे? अगं दुपारी, कालच्याच ठिकाणी. OMG, व्हेरी नाईस. पम्मीदी, ते भेटतील ना तेव्हा त्यांना पहिले सॉरी म्हणते. हा, म्हणून टाक. आणि हो, दुसऱ्या कुठल्याच कामात आज अडकू नकोस काय? हो, म्हणूनच हातातलं काम पूर्ण करायला घेतलंय. कर. आणि लवकर भेट त्याला, म्हणजे माझंही काम होईल बघ. काय? म्हणजे अगं मलाही खूप कामं आहेत ना, ती संपवायची आहेत मला. चल ठेवते मी. ओके, बाय. कालची भेट बघण्याचा योग आज आहे. शुभूची मम्मी सॉरी. नाही, तुम्ही का सॉरी बोलताय? ऍक्च्युली काल तुम्ही फोन केला आणि तो फोन रिसीव्ह करताना माझ्या हातून पडला आणि स्विच ऑफ झाला, म्हणून आपलं बोलणं नाही होऊ शकलं. सो सॉरी. अहो सॉरी काय त्यात, फोन चुकून हातून पडला ना. आणि मी काल तुम्हाला सॉरी बोलायलाच फोन करत होते. सॉरी, मी काल तुम्हाला सांगायला पाहिजे होतं, पण मी आले होते तेव्हा तुम्ही निघाला होतात. काय? तुम्ही काल तिथे आला होतात? हा. तरीच माझं मन मला सांगत होतं तुम्ही येणार, नक्की येणार. हा, पण उशीर झाला यायला. सॉरी. नाही, मी सॉरी म्हणतो, कारण मीच थोडा लवकर निघालो. अहो नाही फोटोग्राफर, तुमची काय चूक आहे यात? अहो एवढा वेळ वाट बघून कोणी पण निघून जाईल. अहो पण मी तुमचा मित्र आहे ना. हा, मला तिथे थांबायलाच हवं होतं. अहो पण तुम्ही एवढे फोन केलेत ना. मीच वेंदळी आहे, मी फोन घरी विसरून आले. अहो नाही, पण मला कळायला हवं ना की तुम्ही फोन उचलत नाही आहात, म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असणार. नाही, माझं चुकलंय. सॉरी. नाही, माझं चुकलंय, मी सॉरी म्हणतो तुम्हाला. अहो पण मी सांगते ना की माझी चूक आहे, तुम्ही ऐकतच नाहीये. अहो पण तुम्हाला कळत कसं नाहीये? मी खरं म्हणजे काल तिथे थांबायला हवं होतं, पण मी नाही थांबलो. सॉरी. फोटोग्राफर, आपण भांडतोय का? हो, म्हणजे मलाही असंच वाटतंय. पण तुम्ही चुकीचा प्रश्न विचारला. भांडतोय का? आपण का भांडतोय असा प्रश्न विचारायला हवा होता. बरोबर. पण गंमत माहिती काय, आपण भांडतोय ते पण एकमेकांची बाजू घेऊन. कदाचित ना, ह्यालाच मैत्री म्हणतात. आणि आपण भांडत कशावरून होतो तर सॉरी बोलण्यावरून. आणि आपणच ठरवलंय हा, मैत्रीत सॉरी नाही बोलायचं. तुम्हाला सांगतो, आपण दोघेही खरंच वेडे आहोत. सॉरी, म्हणजे मी वेड आहे. हा.
नाही, आपण दोघेही वेडे आहोत.